विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखण्याचा वेगळा टाईप. पाहूयात या ठिकाणी उदाहरण. अपूर्णांकाचं या ठिकाणी स्वरूप असं आहे की सर्व अपूर्णांक अंशाधिक असतील आणि अंश आणि छेद मधला फरक जर असमान असेल तर काय करायचं, या ठिकाणी डायरेक्ट छेदाने अंशाला भाग द्यायचं आणि भाग देताना 2 स्थळापर्यंत भागाकार या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या. 5 1 5 5 1 5 2 उरले, दशांश चिन्ह दिलं, 5 चौक 20, परत शून्याचा भाग देऊन टाकू, 5 0 0, परत बे 1 बे बे 1 बे 1 उरला, शून्य देऊन टाका, 1 वर 10 झाले, बे 5 10 आणि बे 0 0, परत 4 1 4 4 2 8, 1 उरतोय, 1 वर शून्य द्या, दशांश चिन्ह देऊन 10 झाले या ठिकाणी, 4 2 8, 2 उरले खाली, 2 वर शून्य द्या, 4 5 20, परत 7 1 7 7 2 14, दशांश चिन्ह द्या, 1 उरला, शून्य द्या, 10 झाले, 7 1 7, परत या ठिकाणी 3 उरले, शून्य देऊन टाका, 30 झाले, 7 चौक 28, दशांश अपूर्णांक जे आलेले आहेत ते दशांश चिन्ह काढून लिहायचं, प्रत्येकाचं दशांश चिन्ह काढून सरळ खाली लिहायचं. 140, परत इथं 150, परत इथं 225, परत या ठिकाणी 200 किती 14. पहा, ह्याच्यात सगळ्यात मोठी संख्या जी असेल तो अपूर्णांक मोठा असतो. पहा, या ठिकाणी 225 मोठे आहेत, म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक आला आपला किती 9/4. मोठा आला 9/4 आणि लहान कोणता येईल पहा, या ठिकाणी 140 म्हणजे 7/5. लहान 7/5. या पद्धतीनं लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखा. उदाहरण तुमच्यासाठी सोडवा, कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक या ठिकाणी लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन टाईप घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.